पण जर असं कोणी म्हणत असेल आणि तुम्हाला ते उघड दिसत असेल की विरोधकांना निधी देऊच नका, तर या विरोधात तुम्ही कोर्टात का जात नाही? या विरोधात तुम्ही राज्यपालांकडे का जात नाही? तुम्ही हा जो मूळ मुद्दा आहे, जो अत्यंत लोकशाहीचा मूळ आणि संसदीय राजकारणाचं मूळ आहे, त्याला तुम्ही लावून का नाही धरत? कोणाकडे मागायची दाद? आता एक उदाहरण सांगतो. संसदीय कार्यामध्ये जेव्हा आपण कामकाज करतो, प्रशासन कोणाचे ऐकतंय? पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं. निदान 20-25 वर्षाचा राजकीय अनुभव, मंत्रिपदाचा अनुभव ह्या माध्यमातून त्या पद्धतीने काम व्हायचं. आज काय परिस्थिती आहे? आय एस ऑफिसरपासून सगळ्यांनी खाली सांगावं. 80% लोक हातबल आहेत. म्हणजे त्यांना निर्णय घ्यायची प्रक्रियेमध्ये स्वतंत्रताच राहिलेली नाही. सगळ्या डिपार्टमेंटच्या, अगदी पोलीस डिपार्टमेंटपासून सगळीकडे बघितलं, प्रशासनाचा वापर राजकारणासाठी जास्त व्हायला लागला आणि तो सत्तेसाठी उपयोग आला की व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार स्वातंत्र्य मोडलं गेलं. त्यामुळे कुठल्या कुठल्या विषयावर तुम्ही कोणाकडे जाणार? आता परवाच्या दिवशी आम्ही राज्यपालांकडे गेलो, जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भातून गेलो आणि ते करत असताना विधिमंडळामध्ये जे प्रकार घडत आहेत, राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीने विरोधकावर कारवाई होत आहेत, ह्या सर्व गोष्टीचा विचार राज्यपालांशी आम्ही केला ना, चर्चा केली. त्याचं फळ काय भेटणार हा गोष्ट वेगळी, पण आम्ही जाण्याचा जिथं असेल तिथं प्रयत्न करतोय. कोर्टात पण काही लोक गेलेले आहेत. परंतु ज्यावेळेला स्ट्रॅटजी ठरते असंच करायचंच, तर तिथं अडचणच आहे ना. कोणाकडून तुम्ही न्याय कोणाकडून मागायचं म्हणताय?